20 तारखेला आरक्षणाच्या संदर्भातला एक मुद्दा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला आलेला होता। त्याच्याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी मागास आयोग नेमून त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। आता मागास आयोगाने 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना अहवाल दिलेला आहे। आता त्या अहवालाला अनुसरून आम्ही एक बिल आणतोय आणि बिल आणून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून त्याच्यातनं इतरांना कुठलाही त्रास न होता, इतरांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। अर्थात त्याच्याबद्दलची चर्चा 20 तारखेला सभागृहामध्ये होईल आणि चर्चा होऊन नंतर बहुमताच्या जोरावर आपण ते बिल पास करून घेणार असं साधारण आपलं नियोजन त्याच्या बाबतीतलं ठरलेलं आहे। मात्र हे करत असताना आणखीन काही वेगवेगळ्या चर्चा होतात। मी पुन्हा आपल्याला सांगेन की एकंदरीतच शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, हा वेगवेगळ्या ओबीसी घटक असेल, या घटकाला कुठलाही अन्याय न होता, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, हा इतरांना त्याच्यात कसं आपल्याला सामावून घेता येईल हा दृष्टिकोन आम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे। त्या पद्धतीनं महायुतीचं सरकार काम करत आहे। परंतु काही बाबतीमध्ये शेवटी लोकांना झटपट निर्णय हवे असतात, ते म्हणतात एवढा वेळ का लावतात, इतका काही त्रास त्या ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतो, आंदोलन का करावे लागतात, उपोषण का करावं लागतं, मोर्चे का काढावे लागतात, अशा अनेक बाबी त्यांच्या मनामध्ये येतात। परंतु मित्रांनो, मागच्या काळामध्ये मी सरकारमध्ये होतो, पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना असंच आम्ही आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला होता मुस्लिम बांधवांना आणि मराठा बांधवांना। परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टात पण टिकलं नाही। त्याच्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं 2014 ते 2019, त्यांनी पुन्हा अशाच प्रकारचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला। तो आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये कसा बसेल हा एक प्रयत्न पहिल्यांनी पण केला होता, दुसऱ्यांनी देवेंद्रजींनी पण केला। परंतु त्याच्यामध्ये देखील तुमच्या सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलं असेल की बाबा त्याच्यात तर हायकोर्टाने मान्य केलं पण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं। शेवटी आपल्या इथली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, जी घटना आपल्याला दिलेली आहे, त्या घटनाच्या चौकटीमध्ये बसून आज देश चालत असतो आणि आज देश एकसंघ राहिलेला आहे। आज देशामध्ये एक एकोपा राहिलेला आहे। हे एकमेव कारण म्हणजे आपलं संविधान आणि आपली घटना ही अतिशय मजबूत अशा प्रकारची आहे की कुणावर अन्याय करणारी नाही, कुणाला एकटं पाडणारी नाही, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी। या रायगड जिल्ह्यामध्ये मगाशी सुनीलजींनी सांगितलं तसं मी काल म्हसळा भागामध्ये आणि तळाव भागामध्ये गेलो होतो। विशेषतः म्हसळाला मी त्या गोष्टीचा उल्लेख केला। तुम्ही पण अनेक वर्ष सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करताय। स्वतः सुनील तटकरे यांनी तर आजपर्यंत जीवाचं रान केलेलं आहे, त्याचा अनुभव मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी घेतलेला आहे आणि आता प्रांताध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे। त्याच्यामुळं तुम्हाला जिल्हा सगळ्यांनी एकत्र मिळून मग आमचे मधुकरराव असतील किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील, त्या सगळ्यांनी त्यांना साथ द्यायचे। तुम्ही तुमचं होमग्राऊंड सांभाळण्याचं काम करायचं आहे। मग आमचे युवक अध्यक्ष असतील किंवा बाकीचे सगळे जयंतराव मुंडे आणि बाकीचे सगळे सहकारी असतील, मला सगळ्यांना सांगायचं आहे, महिलांनी महिलांची जबाबदारी पार पाडावी, युवतींनी युवतींची जबाबदारी पार पाडावी, युवकांनी अतिशय ईर्षेने अतिशय कष्ट घेऊन मेहनत घेऊन ती जबाबदारी पार पाडावी। आज जर कुठला युवक आपल्या बरोबर नसेल तर त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करावा।